सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 2 धावा। आदरणीय धनाजी येरुणकर मॅन फ्रॉम वरोसे यांच्याकडनं देखील या स्पर्धेला आणि गावडे जांभिवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पाहायला मिळतंय, वाईट चेंडूचा पंचांचा इशारा आहे, तो 1 या धावसंख्येनं वाढ देखील होईल। मग रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो जबरदस्त क्लिअरिटी आहे आणि याच क्लिअरिटीच्या माध्यमातून पंचांनी देखील अतिशय सुंदर निर्णय घेतला। वाईट चेंडू मात्र इथे दिला गेलाय। 1 या धावसंख्येनं 3 पर्यंत मजल मारली जातीये ती राधाकृष्ण जांभिवली संघाची। फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू लांब जातोय, बॅनर हिट। आमदार ट्रॉफीच्या या दमदार फटक्यानं षटकार लगावलाय, ठोक डीजे। गाजवलाय, पण या मैदानाला आता गाजवायला आलेला ओमकार जबरदस्त मल्टी हिट लगावतोय। फटक्यामध्ये दमखम सगळं काही पाहायला मिळालं। आमदार ट्रॉफीच्या या दमदार फटक्यामध्ये 6 धावांचं अंतर कापलं गेलं। टोटल 9 धावांची नोंद। याचसाठी थोडासा संयमीरित्या फलंदाजी करताना ओमकार ओळखला जातो आणि इथे मात्र त्यांना आता आक्रमण करायची सुरुवात केली आहे। पुन्हा एकदा स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न, पण अशा वेळी आपण बघतोय कॅच पकडण्याची संधी शोधणं गरजेचं होतं, पण इथे 1 या धावसंख्येनं होतीये वाढ। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। बिनबाद 10। येणाऱ्या अजूनही 18 चेंडू मध्ये गाडीचा गेर बदलला जाईल। ओमकारच्या बॅट मधनं मल्टी हिट पाहायला मिळतील की नाही याच्यावरती पडलेला प्रश्नचिन्ह आहे। मास्टरमाइंड इकू काय रणनीती आखणार हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल। नेक्स्ट बॉलर खेळाडू मात्र तो शांत आहे, पण त्याचं नाव सुशांत आहे। डाव्या हाताचा जबरदस्त फलंदाज, पण उजव्या हाताने अतिशय वेगवान गोलंदाजी करतो आणि त्याची एक वेगळी ओळख या आता खालापूर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती निर्माण झालेली आहे। साईबाबा नगर संघातनं सातत्यानं या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय, पण आता ओपन क्रिकेटचा अनुभव घेऊन देखील तो आता आलेला आहे आणि इथे मात्र आपल्या गावाच्या नावासाठी त्याला एक कडवी झुंज द्यायची आहे। विरोधात मात्र राधाकृष्ण जांभिवली संघाचा एक धडाकेबाज फलंदाज स्ट्राइक एंड वरती ओमकार। गेम इज ऑन। जबरदस्त हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय थोडासा खालच्या दिशेनं या चेंडूनं यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय आणि हा चेंडू जातोय पहिल्या क्रमांकाचा निर्धाव। बॅट वरती घेण्याचा प्रयत्न पुरेपूर ओमकारनं केला, पण वेग जास्त पाहायला मिळाला, त्यामुळे हा चेंडू सरळ विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सुशांत। जबरदस्त गोलंदाजी करताना बॅक टू बॅक 2 चेंडू सुशांतनं निर्धाव फेकले, तेही ओमकार सारख्या फलंदाजासमोर। ओमकार ज्याला चौकार षटकाराचीच फक्त भाषा बोलतीये येते असा हा ओमकार थोडासा आता बंधनाखाली अडकलाय की काय असा प्रश्न नक्कीच विचारला जाईल। लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गेले, थोडंसं दडपण वाढलं गेलं, पण पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त असं नक्कीच म्हणावं लागेल। आशिष गायकवाड युवा उद्योजक आहे जे या मॅचचा आनंद घेतात, त्यांचा आपण आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया। इथे मात्र लेटकट करण्याचा प्रयत्न, गलीच्या दिशेनं चेंडू गेलाय गरंगळत सीमारेषेच्या पलीकडे। दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आणि या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया, ओळूया पुन्हा मैदानामध्ये। टोटल 14 धावांची नोंद। 14 धावा स्कोर कार्ड वरती आलायत। प्रयत्न चांगले चालू आहेत दोन्ही संघाकडनं, करो या मरोच्या परिस्थितीमध्ये हा खेळ मात्र इथे होते। प्रत्येकाला ही आमदार ट्रॉफी जिंकायची आहे आणि त्यासाठी केलेला अट्टहास शेवटच्या रात्रीमध्ये गोड होतोय। इथे पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली गेली, अशा वेळी चांगलं क्षेत्ररक्षण मयूर शिर्के मात्र सातत्यानं करतोय। आतापर्यंत 2 चेंडू आपण त्याच्याकडे जाताना पाहिले आणि दोन्ही चेंडू लिलया त्यानं अडवलेत। आपल्या गोलंदाजाला चांगली 7 क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये तो देतोय। इथे 15 धावा कंप्लीट झाल्यात। 4 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील देखील समाप्त झालाय, अजूनही येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी।
पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. मयूर शिर्के पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना सिंगलनं स्कोर कार्डवरती वाढ. कैलास मात्र शांत सिंगल डबलचा आनंद घेतोय आणि ओमकार जो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. पण इथे परिस्थिती आता विपरीत आहे. गोलंदाज हवी झालेले आहेत ते मात्र साईबाबा नगर संघाचे. राधाकृष्ण जांभिवली संघाला आता आपला आधीचा इतिहास आठवावा लागेल. जी इनिंग काटरंग संघाच्या विरोधात त्याने साकारली होती तशा पद्धतीचा खेळ इथून मात्र करावा लागणार. आता मात्र गॅप सिलेक्शन पाहायला मिळाला. मेरिटनुसार फटका येतोय. अर्थातच हा चेंडू जातोय गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे. ओमकारच्या बॅटमधून आलेला 4 धावांसाठी चौकार चौकार चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण बघतोय 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि स्कोर कार्डवरती 10च्या सरासरीनं शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20 धावांची नोंद. शांत पद्धतीनं क्रिकेटचा आनंद घेणारा प्रेक्षक वर्ग या सगळ्या मैदानावरती हजर झालेला आहे. कोण पालीवरनं आलंय सर, कोणी लोणावळ्यावरनं आलंय, कोण आपण बघतोय कर्जतवरनं आलंय, कोण पनवेलवरनं आलंय. सगळे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. नेक्स्ट बॉलर मास्टरमाइंड कोपा गेल्या चेंडूवरती. इथे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राचा नजारा दाखवण्याचा प्रयत्न केला पण लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकानं या चेंडूला अडवलंय. इथे पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. 1 या धावसंख्येनं वाढ. आता खऱ्या अर्थाने ट्विस्ट आणि मजा आहे. एकीकडे ओमकार आहे तर दुसरीकडे मास्टरमाइंड इकू. कुंदन देखील बसले होते, आता उभे राहिलेत. आता खरा ट्विस्ट पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुरतेनं वाट बघतोय. इथे मिनी हेलिकॉप्टर उडवलं गेलं आणि लँड देखील झालंय. अर्थात तांगा पलटी, घोडे फरार. धावा मिळतील 6. ओमकार या पठ्ठ्यानं मारलाय बिग हिट, बिग षटकार. डीजे स्पर्धा पाहिल्यात, बऱ्याचशा स्पर्धा केल्यात, पण या स्पर्धेचा एक वेगळाच विक्रम आहे. इथे एका दिवसात जेवढे, एका रात्रीमध्ये जेवढे चेंडू लागतात ना, त्या चेंडूमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलंय की 4 रात्रीच्या शृंखला संपतात एवढे चेंडू या स्पर्धेमध्ये लागतात. जवळजवळ आत्तापर्यंत कमीत कमी माझ्या अंदाजानुसार 30 डझन बॉल गेलेले आहेत. आणि आमचे जे आयोजक आहेत आणि त्यांना ज्यांनी सहकार्य केलं त्यांनी सांगितलं जेवढं लागल तेवढं आम्ही देणार. कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची. प्रवीण शेठ बैलमारे यांच्यावरती असलेलं प्रेम आपण पाहतोय. आमदार ट्रॉफी 2025च्या माध्यमातून टोटल 27. पुन्हा एकदा मास्टरमाइंड इकू तयार. आडव्या बॅटनं हा चेंडू देखील लँड होतोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकारानंतरचा पुन्हा आग ओकणारा हा चौकार. थँक्यू डीजे. 27 वैयक्तिक 27 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारतोय तो मात्र ओमकार. 11 चेंडूचा खेळ त्यानं अद्याप पूर्ण केलाय. 31 धावा सांघिक कोट्यामध्ये नोंद झाल्यात. 2.3 अशा षटकामध्ये या धावांचा पल्ला गाठला गेलाय. पण अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. प्रेक्षकांना विनंती असेल का आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरनं या मॅचचा आनंद घ्या प्लीज. सगळ्या प्रेक्षक मित्रांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेरनं या स्पर्धेचा आनंद घ्या. एखादा खेळाडू जर धावत पळत आला तर थंडीच्या या आनंदामध्ये एखाद्या दुखापतीचा आनंद वेगळा होईल. सातत्यानं चेंडू बाहेर जात आहेत. नवीन चेंडूचा वापर केला जातोय. ओमकार हा जबरदस्त फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा इक्कू टू ओमकार. संजय सोलंकी. चावल पुराना है लेकिन स्वाद ओमकार का नया.
आणखीन एक हेलिकॉप्टर फिरवलं गेलं यावेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क. बिग हिट, लांबच लांबचा षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी चालू आहे. ओमकार ज्याच्या नावातच ओम आहे आणि तो आता मात्र चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करतोय. टोटल 37. हा चेंडू यावेळेस शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. इथे क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतोय मयूर शिर्के. चांगल्या पद्धतीनं त्यानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे केला आणि या चेंडूवरती लेग बाईच्या माध्यमातून पंच आमचे बाळा साळुंके सर सांगतात की एक धाव पूर्ण होते. एक या धावसंख्येनं टोटल 38 धावांची नोंद झाली आहे. यावेळेस मात्र चाणाक्षरित्या आपण बघतोय मास्टरमाइंड इकून वेगाचा वापर केला. या आधीच्या चेंडूवरती फिंगर रोल करण्याचा प्रयत्न सातत्यानं झाला पण इथे मात्र या चेंडूवरती काय पुन्हा एकदा वेग वापरला गेला. वेगवान पद्धतीनं चेंडू हाताळताना मास्टरमाइंड इकू आपल्या षटकाची सांगता निर्धाव चेंडून करतोय. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 38. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद ही जमेची बाजू. नेक्स्ट मॅच वडवळ संघाचा संघनायक आणि त्याच्या विरोधात श्री 11 जयशंकर चांदई. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी विनंती केली आपण टॉस साठी यायचंय. वडवळ संघाचा संघनायक आणि श्री 11 जयशंकर चांदई संघाच्या संघनायकाला हे शेवटचं आणि अंतिम आमंत्रण असणार आहे. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्ग वरती वेल एक्सपिरियन्स मयूर शिर्के. जिन्होंने इसके पहले की गेंद अड़ाई थी गिरके वो मयूर शिर्के इस बार गेंदबाजी के और प्रवीण दुगडे सरांचा आवाज आहे गोड आणि त्याला नाही कसली तोड. नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल पण आता पुन्हा एकदा आपण वळतोय मैदानामध्ये. मयूर गोलंदाजी मार्ग वरती पंचांच्या डाव्या बाजूनं पुन्हा एकदा सज्ज झालाय. उजव्या हाताचा हा गोलंदाज ओमकार. ओमकार तयार होतोय. इथे त्यानं खडे खडे वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा स्ट्रोक लगावलाय. पुन्हा एकदा वाघाची धाड फोडलाय पहाड. ओमकार या पठ्ठ्यानं मारलाय मयूरवरती पहिलाच प्रहार. 6 धावांसाठी षटकार. पुढच्या इनिंग मध्ये ऐकाल तुम्ही 44 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पिक्चर तो अभी बाकी आहे मेरे दोस्त. ओमकार 39 धावांवरती खेळतोय 14 चेंडूचा सामोरे जाताना. इथे चेंडू उंच गेलाय. लांबी कमी. क्षेत्ररक्षक धावतोय प्रयत्न करतोय. शुभम भोसलेनं टिपलाय झेल. संपलाय ओमकार गावडेचा खेळ. 15 चेंडू 39 धावांची लाजवाब इनिंग साकारताना ओमकार साठी जरा जोरदार टाळ्या. विदाउट CST वाजवा. ठोक DJ.